श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, धर्मादाय आयुक्त, न्यास, स्वयंसेवी संस्था, त्या संदर्भातले वेगवेगळे नियम या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांविषयी आज आपण जाणून घेण्यासाठी रत्नागिरी येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त NS सय्यद मॅडम यांना निमंत्रित केलंय. नमस्कार मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. मॅडम, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की न्यास म्हणजे नेमकं काय किंवा न्यास कशाला म्हणतात? न्यास याच्या संदर्भामध्ये काही सर्वसमावेशक असा काही कायदा आहे का किंवा त्याचं कार्यक्षेत्र काय, काय माहिती सांगाल? पर्टिक्युलरली न्यास या शब्दाची व्याख्या कायद्यामध्ये कुठेही दिलेली नाहीये, परंतु बरं. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था जेव्हा नोंदणीकृत होते त्यावेळेस त्यास ट्रस्ट किंवा न्यास असे म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक, धार्मिक व धर्मादाय विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करण्याबाबत आणि त्यांच्या कारभारासाठी अधिक चांगली तरतूद करण्याबाबत अधिनियम म्हणजे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम प्रस्तुतचा कायदा हा 21 जानेवारी 1952 साली अंमलात आला. या अधिनियमाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित आहे. हां, म्हणजे न्यास या शब्दाबद्दलची जरी व्याख्या नसली तरी असा म्हणजे त्याला आधार आहे, कायद्याचा आधार आहे त्या शब्दाला. तर विश्वस्त व्यवस्थेचा कारभार नेमका कसा चालतो म्हणजे एकंदरीत, किंवा त्याचे लाभार्थी कोण असतात याच्याबद्दल काय सांगता येईल? विश्वस्त व्यवस्थेचा कारभार हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वस्त व्यवस्थेचे जे लेखे असतात त्याप्रमाणे चालतात. बरं. विश्वस्त व्यवस्थेचे लेखे म्हणजे ज्या लेखाद्वारे विश्वस्त व्यवस्थेच्या कर्त्याने विश्वस्त व्यवस्था निर्माण केली तो लेख, त्यामध्ये सक्षम प्राधिकरणाने तयार केलेल्या कोणत्याही योजनेचा तसेच संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदलेल्या संस्थेच्या कोणत्याही संस्थापन समय लेखाचा म्हणजेच नियमावलीचा समावेश होतो. विश्वस्त व्यवस्था लेखामध्ये जे कथन केले असेल त्याप्रमाणे विश्वस्त व्यवस्था सांभाळणे, तिचे रक्षण करणे व विश्वस्त व्यवस्थेचे संस्थापन करणे या गोष्टी येतात. तसेच लाभार्थी म्हणजे न्यासाचा लाभ कुणाला मिळू शकतो, तर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार केलेल्या विश्वस्त व्यवस्था विलेखामध्ये किंवा योजनेमध्ये आणि विश्वस्त व्यवस्थेच्या घटनेमध्ये विशद केलेल्या विश्वस्त व्यवस्थेच्या उद्दिष्टानुसार कोणतीही लाभ घेण्यास हक्कदार असलेली कोणतीही व्यक्ती म्हणजे लाभार्थी असते. जनतेच्या फायद्यासाठी असलेल्या संस्थेला सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था संस्था समजली जाते आणि म्हणून प्रत्यक्षपणे प्रत्येक विश्वस्त व्यवस्था संस्था किंवा त्याचा भाग हा जनतेच्या हितासाठीच असतो. अच्छा, म्हणजे सर्वसामान्य जनता आणि न्यास यांचं अशा पद्धतीने एक नातं असतं असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी म्हणता येतं. किंवा लाभार्थी कुणाला म्हणायचं याच्याविषयी तुम्ही आता सांगितलं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मादाय आयुक्त म्हणजे नेमके कोण, असं एक मला विचारायचं आहे, किंवा त्यांचं कार्यक्षेत्र काय असतं याबद्दल काय सांगता येईल? धर्मादाय आयुक्त हे महाराष्ट्र राज्यासाठीचे असतात. सध्या महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त हे श्री महेंद्र महाजन साहेब आहेत. धर्मादाय आयुक्त हे जिल्हा न्यायाधीश किंवा मुंबई नगर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा इलाखा शहर लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश यांच्या दर्जाहून कमी दर्जाचे नाहीत असे न्यायिक पद धारण केलेली व्यक्ती असते. आणि त्यांचं कार्य काय असतं किंवा त्यांचा कारभार कशा पद्धतीचा असतो त्याबद्दल काही, म्हणजे संपूर्ण राज्याची जबाबदारी असते का जिल्ह्यांची असते त्याबद्दल काही? धर्मादाय आयुक्त हे पूर्ण महाराष्ट्रासाठीचे, पूर्ण राज्यासाठीचे नियुक्त केलेले असतात. त्याचप्रमाणे धर्मादाय आयुक्तांसोबत धर्मादाय सह आयुक्त यांची नियुक्ती विभागानुसार केलेली असते. त्याच्यामध्ये रत्नागिरी हा विभाग कोल्हापूर विभागाअंतर्गत येतो. कोल्हापूर विभागामध्ये धर्मादाय सह आयुक्त कार्यालय आहे. सध्या धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर ह्या माननीय श्रीमती निवेदिता पवार मॅडम आहेत. मॅडम, आताच तुम्ही धर्मादाय आयुक्त म्हणजे नेमके कोण किंवा त्यांचं कार्यक्षेत्र याच्याविषयीची माहिती सांगितली. तर आता सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोणाला म्हणायचं किंवा त्यांच्या पदाची जी काही कार्यक्षेत्र आहेत ती नेमकी काय? सहाय्यक धर्मादाय आयुक्त ही व्यक्ती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या दर्जाहून कमी दर्जाची नसलेली, असे न्यायिक पद 1 वर्षाहून कमी नाही अशा मुदतीसाठी धारण करीत असलेली किंवा जिने असे पद धारण केलेले असेल अशी व्यक्ती असते. अच्छा. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त हे शासनातर्फे देखील नियुक्त केले जातात. अच्छा, म्हणजे परीक्षा असतात वेगवेगळ्या, जसं
JMFC साठी MPSC परीक्षा कंडक्ट करत असते, तसं याच्यासाठी काही परीक्षा वेगळ्या असतात मॅडम? हो, त्याच्यासाठी MPSC हां. देखील परीक्षा घेते अच्छा. आणि विभागीय स्पर्धा परीक्षा देखील असतात की डिपार्टमेंटमधून प्रमोशनमध्ये सुद्धा सहाय्यक धर्मादाय आयुक्त होतात. बरं. आता या सहाय्यक धर्मादाय आयुक्त या कार्यालयाचं नेमकं कामकाज कसं चालतं मॅडम, ते जरा आमच्या श्रोत्यांना सांगा. मुख्यत्वे करून न्यास नोंदणी, हां. न्यास नोंदणीनंतर झालेले सर्व बदल, हां. अगर न्यासासंदर्भात एखादे निर्देश प्राप्त करायचे असतील, न्यासासाठीची योजना तयार करणे, अगर ती अंमलात आणणे, याबाबतची सर्व प्रकरणे ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्राधिकरणासमोर चालतात. बरं. आणि आता धर्मादाय संस्था या नेमक्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत? म्हणजे रुग्णालय येतात का, किंवा काही शैक्षणिक संस्था येतात का त्याच्यामध्ये, किंवा काय, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगता येईल? सार्वजनिक न्यास हा धार्मिक स्वरूपाचा असू शकतो. त्याच्यामध्ये देवस्थान, मंदिरे याचा समावेश होतो. बरं. तसेच सार्वजनिक न्यास हा शैक्षणिक संदर्भातला सुद्धा असू शकतो आणि त्याच्यामध्ये कॉलेजेस, शाळा याचा समावेश होतो. आता हे जे आपण सांगता आहात, तर त्याच्यामध्ये मंदिरं असतील, ज्याला आपण म्हणतोय सार्वजनिक संस्था किंवा न्यास, तर त्यांचं जे ऑडिट केलं जातं, तर त्या ऑडिटचा रिपोर्ट म्हणा किंवा अशा काही गोष्टी या इथल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे त्यांनी सबमिट करणं किंवा त्यांना इन्फॉर्म करून त्यांची काही पूर्वपरवानगी घेणं, अशा काही टेक्निकल गोष्टी तिथे आवश्यक असतात का? प्रत्येक सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था जी नोंदणीकृत आहे हां. त्या त्या संस्थेने ऑडिट दाखल करणे त्यांच्यावर बंधनकारक असते. बरं. आणि जर त्याच्यामध्ये त्यांनी कसूर केल्यास हां. त्याप्रमाणे दंडात्मक कारवाईची तरतूद ह्या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये दिलेली आहे. अच्छा. आता ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मादाय संस्था असतात, तर त्यांची नोंदणी आपल्या कार्यालयामध्ये जी केली जाते, तर त्याच्याबद्दल काही विशिष्ट असे नियम आहेत का? काही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर माहिती घ्यायची असेल, तर त्यांनी आपल्या कार्यालयाला भेट द्यावी का, कसं, म्हणजे त्याच्याबद्दलची प्रक्रिया असते? न्यास किंवा ट्रस्ट किंवा हां. एखादी संस्था, हां. धार्मिक असो किंवा सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो, ती नोंदणीकृत करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज दाखल करणे आवश्यक असते. बरोबर. आता प्रेझेंटली न्यास नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो. अच्छा. त्याप्रमाणे ऑफिशियल वेबसाईट आहेत धर्मादाय आयुक्त, चॅरिटी कमिशनर, महाराष्ट्र स्टेट, या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज न्यास नोंदणीसाठी करता येतो. अच्छा, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ही जी एक सुविधा निर्माण केलेली आहे अर्ज फिलअप करण्याची किंवा भरण्याची, पण तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी सुद्धा कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक असतं का, कसं काय? म्हणजे हार्ड कॉपी देखील कार्यालयाला दाखल करणे आवश्यक असतं. त्यामध्ये स्क्रुटिनी होते आणि काही पूर्तता असेल तर ती पूर्ण करून घेतली जाते. त्याप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र विश्वस्तांना देण्यात येतं. अच्छा. मॅडम, संस्था नोंदणीचं प्रमाणपत्र जे आता तुम्ही म्हटलं की दिलं जातं, तर त्याचं नेमकं काय महत्व आहे? नोंदणी प्रमाणपत्र हे न्यास नोंदणी असल्याचा पुरावा असतो. बरोबर. त्याला एक अस्तित्व, न्यासाला अस्तित्व प्राप्त होतं प्रमाणपत्रानुसार. नोंदणी प्रमाणपत्रामुळे. हे न्यासाविषयी जसं आपण सांगताय, तर तसं धर्मादाय या न्यासाचे विश्वस्त कोण कोण असू शकतात? म्हणजे एखाद्याला वाटलं की मला गावामध्ये मंदिर आहे आणि मला विश्वस्त बनायचं आहे, तर त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशन किंवा असं काही कायद्यामध्ये किंवा नियमांमध्ये सांगितलंय का कोणत्याही व्यक्तीला विश्वस्त बनता येतं? 18 वर्षावरील कोणतीही सज्ञान व्यक्ती विश्वस्त होऊ शकते. बरं. परंतु त्यावेळेस न्यास नोंदणी करत असताना त्याबाबतचा ठराव विश्वस्तांनी घेणे आवश्यक असते आणि त्या ठरावामध्ये त्या विश्वस्तांची निवड केली जाते. बरं. आता हे न्यासाची नोंदणी, म्हणजे जी संस्था आहे त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये जी केली जाते, तर त्याच्यामध्ये काही तिथे जी काही म्हणजे दैनंदिन जो काही कारभार चालतो न्यासाचा, म्हणजे त्यांच्या मीटिंग्ज होत असतील, सभा ज्याला आपण म्हणतो, तर त्याची मिनिट्स वगैरे जोडणं किंवा तिथे दाखल करणं या कार्यालयामध्ये, याची काही आवश्यकता असते का, कसं त्याच्याबद्दल? हो, नक्कीच आवश्यकता असते. सर्वप्रथम आपण नोंदणीची प्रक्रिया कशी असते त्याच्याबद्दल जाणून घेऊया. हो, नक्कीच. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी कार्यालय रत्नागिरीचं सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय रत्नागिरी आहे. प्रत्येक प्रदेशात किंवा उपप्रदेशात सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय असतात. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमच्या कलम 18 नुसार नोंदणीसाठी अर्ज केला जातो. कलम 19 नुसार नोंदणीसाठी आवश्यक असणारी चौकशी हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त
अगर धर्मादाय उपआयुक्त करतात. हां. आणि आता मॅडम हे आपण नोंदणीच्या बद्दल सांगितलं किंवा न्यासाबद्दल, म्हणजे न्यासावरती विश्वस्त म्हणून कामकाज कोण करू शकतं, त्याच्याबद्दल क्वालिफिकेशन त्यांचं काय आवश्यक आहे याच्याबद्दलची तुम्ही माहिती सांगितली. तर धर्मादाय संस्था याच्यामध्ये शिक्षण क्षेत्र किंवा शाळा महाविद्यालय ही सुद्धा येतात असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं. तर मग ते कसं काय, त्याच्याबद्दल थोडंफार काही सांगाल का? म्हणजे कोणत्या प्रकारची महाविद्यालयं किंवा कोणत्या प्रकारच्या शाळा की ज्या या धर्मादाय संस्था म्हणून ओळखल्या जाऊ शकतात? शैक्षणिक न्यास म्हणून नोंदणी झालेली संस्था ही त्याच्या अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक उपक्रम यासारखे संस्था चालवू शकतात. त्याच्यावर मर्यादा नाहीत. अच्छा. मॅडम, असं काही वेळा दिसून येतं की काही मंदिरं आहेत पण त्यांची नोंदणी ही प्रॉपर नियमांनुसार झालेली दिसत नाही काही वेळा, किंवा काही वेळा अज्ञान असतं लोकांच्या मनामध्ये की नोंदणी नेमकी कुठे करायची. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? बऱ्याच वेळा असं दिसून येतं की प्राचीन काळापासून एखादं मंदिर आहे आणि ते एखाद्या गावांचं, वाड्यांचं श्रद्धास्थान असतं. अगदी बरोबर. आणि पूर्वीपासून ती व्यवस्था चालवणारे महंत, गुरव हे असतात. बरोबर. त्यांच्यामध्ये हे अज्ञान असतं की जर समजा ते मंदिर रजिस्टर केलं, त्याचा ट्रस्ट झाला, त्याचा न्यास झाला, तर ते शासनाच्या ताब्यात जातं. बरं. आणि त्याच्यासाठी ट्रस्ट किंवा न्यास ते होऊन देत नाहीत किंवा त्याच्यासाठी विरोध करतात. तर तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे समाजामध्ये की न्यास नोंदणी झाला तर तो शासनाच्या ताब्यात जात नाही. फक्त त्या न्यासाला एक कायदेशीर स्वरूप प्राप्त होते. न्यासाचे योग्य व्यवस्थापनासाठी आणि न्यासाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही कलम दिलेली आहे, जे काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे न्यासाचा कारभार सुरळीतपणे चालतो. तो न्यासाचा कारभार हे त्यांनी न्यासाच्या योजनेप्रमाणे किंवा त्यांनी तयार केलेल्या नियमावलीप्रमाणेच चालतो. त्यांचे हक्क, त्यांच्या चालीरीती किंवा वंशपरंपरेने त्यांच्याकडे आलेल्या ज्या काही त्यांचे अधिकार आहेत त्याच्यामध्ये ते कुठेही बाधा येत नाही. जे मंदिर रजिस्टर होण्यासाठी अर्ज जरी दाखल केलेला नसेल तरी सुद्धा सुमोटो किंवा स्वयंखुद्द चौकशी करून सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अगर धर्मादाय उपायुक्त यांना नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते आणि त्याप्रमाणे न्यास नोंदणीकृत करून घेता येतो. म्हणजे एका अर्थाने ही कायद्याच्या चौकटीमध्ये आणण्याची ही प्रक्रिया जी आहे ती लोकांकडनं किंवा विश्वस्तांकडनं जर काही कारणांमुळे राहून गेली असेल तर स्वतःहून स्वमोटो तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ते पूर्ण करता येऊ शकते. मॅडम, न्यासाची नोंदणीबद्दल अजून काय माहिती सांगता येईल? सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी करणे हे अत्यावश्यक आहे. अधिनियम लागू करण्यापूर्वी ज्या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या असतील त्यांनी सदर नियम लागू झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत नोंदणी करणे हे बंधनकारक होते. जी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंमलात आल्यानंतर निर्माण झालेली आहे तिने देखील निर्माण झाल्यापासून 3 महिन्याच्या आत नोंदणी करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या प्रदेशाच्या किंवा उपप्रदेशाच्या हद्दीत विश्वस्त व्यवस्थेचे कार्यालय असेल किंवा विश्वस्त व्यवस्थेची मालमत्ता किंवा मालमत्तेचा मोठा भाग ज्या क्षेत्रात असेल त्या प्रदेशाच्या किंवा उपप्रदेशाच्या धर्मादाय उपआयुक्तांकडे किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे असा नोंदणीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. अधिनियमाच्या कलम 18(3) अन्वये सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम यातील नियम 6 अन्वये करावा लागतो. अर्जासोबत भरावयाची फी रोखीच्या स्वरूपात पोर्ट नियम 5 अन्वये भरावी लागते. विश्वस्त व्यवस्थेच्या नोंदणीबाबत अर्ज पोहोचल्यानंतर धर्मादाय आयुक्त ज्या व्यक्तींचे त्यात हितसंबंध असतील त्यांचे म्हणणे ऐकून घेतील. तसेच विश्वस्त व्यवस्थेने
नोंदणीच्या शर्तींचे पालन केले नाही तर त्यांच्यावर शिक्षेची तरतूद केलेली आहे. अच्छा, म्हणजे एवढी सविस्तर प्रक्रिया नोंदणीच्या बाबतीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येतं. मॅडम, अजून एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की स्वयंसेवी संस्था, त्यांची नोंदणी, त्यांचा कारभार याच्याबद्दल आपण आत्ता सविस्तरपणे माहिती सांगितलीतच. पण स्वयंसेवी संस्था ह्या कॅटेगरीमध्ये, या प्रकारामध्ये रुग्णालय यांचाही काही समावेश होतो का? त्याबद्दल काय सांगाल? जी धर्मादाय रुग्णालय आहेत हां. त्यांचा समावेश हे धर्मादाय कार्यालयाअंतर्गत केला जातो. बरं. मॅडम, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणती रुग्णालयं धर्मादाय रुग्णालय म्हणून आहेत त्याबद्दल काय सांगाल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हं. एकूण 6 धर्मादाय रुग्णालय आहेत. बरं. त्यामध्ये योगिता दंत महाविद्यालय धर्मादाय रुग्णालय खेड, हं. लायन्स हॉस्पिटल नेत्र रुग्णालय रत्नागिरी, हं. परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्र खेड, हं. नॅब आय हॉस्पिटल धर्मादाय नेत्र रुग्णालय, हं. मातृमंदिर धर्मादाय रुग्णालय देवरुख, हं. वालावालकर रुग्णालय आणि रोगनिदान व संशोधन केंद्र हं. सावर्डे कासारवाडी तालुका चिपळूण हं. ही रुग्णालये आहेत. बरं. त्या सदर रुग्णालयाचा हं. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करीत आहे. बरं. मॅडम, मला अजून एक प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल या ठिकाणी की एकदा नोंदणी झाली कार्यालयाकडे की मग ट्रस्टीजनी किंवा विश्वस्त ज्यांना आपण म्हणतो, तर त्या विश्वस्तांनी कसं वागणं अपेक्षित असतं जे कायद्याला धरून असेल, याबद्दल काय सांगाल? विश्वस्तांनी हं. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या तरतुदीनुसार हं. तसेच न्यासाची जी मंजूर योजना आहे हं. त्याचे नियमावली आहेत हं. त्यानुसार काम करणे हे बंधनकारक असते. बरं. त्याचे उल्लंघन केल्यास त्याबाबतची कारवाई हं. ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमा तरतुदीनुसार हं. करण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं, हां. न्यासासंदर्भात कोणताही बदल झाला असेल हं. त्याच्या मालमत्तेमध्ये, विश्वस्त मंडळामध्ये, हं. कार्यकारी मंडळामध्ये, हं. तर त्याबाबतचा बदल झाल्यापासून 90 दिवसाच्या आत हं. धर्मादाय कार्यालयामध्ये दाखल करणे आवश्यक असते. बरं. जर सदरचा बदल 90 दिवसामध्ये कळवण्यास कसूर केल्यास हं. कलम 66 अन्वये ₹10,000 एवढ्या दंडाची शिक्षा होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं असं दिसून येतंय हं. की विश्वस्त हे बदल अर्ज दाखल करतात. हं. त्यांचं असं मत असतं की बदल अर्ज दाखल केल्यानंतर हं. त्यांचं काम संपलं, तो ऑटोमॅटिकली मंजूर होतो. बरं. पण असं नाहीये. जोपर्यंत कागदपत्राची पूर्तता होत नाही तोपर्यंत बदल अर्ज मंजूर होऊ शकत नाही. त्यासाठी विश्वस्तांनी हं. बदल अर्ज दाखल केल्यानंतर त्या संदर्भातील पूर्ततेसाठी हं. प्राधिकरणाशी अगर कार्यालयाशी संपर्क करणे महत्त्वाचे असते. हां, म्हणजे बदल अर्ज दाखल झाला म्हणजे सगळं काही पूर्ण झालं असा त्याचा अर्थ नाहीये. तर त्याच्यामधल्या ज्या काही उणिवा राहिल्या असतील तर त्या संदर्भातलं ज्ञान घेऊन, माहिती घेऊन कार्यालयाकडनं त्यांनी तो रॅपो ठेवला पाहिजे आणि ती माहिती घेऊनच मग ती प्रक्रिया पुढे सरकते. बरोबर ना? हो. हां. मॅडम, काही वेळा असं आपण पाहतो की वेगवेगळी सार्वजनिक मंडळं असतात, त्यांची स्थापना केली जाते. पण ती त्यांची स्थापना त्यांच्या पातळीवरतीच झालेली असते. त्याची सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कदाचित माहिती दिलेली नसते की आम्ही असं सार्वजनिक मंडळ स्थापन केलंय. मग त्या मंडळांनी सुद्धा अशा पद्धतीची नोंदणी किंवा स्थापना केली आहे आम्ही, तर त्याची पूर्वपरवानगी किंवा त्याबद्दलचा काही व्यवहार, पत्रव्यवहार हे आपल्या कार्यालयाला त्यांनी करणं आवश्यक आहे का कायद्यानुसार? विश्वस्त व्यवस्था अस्तित्वात असेल परंतु त्यांनी ती नोंदणीकृत केलेली नसेल, जेव्हा असे धर्मादाय आयुक्त कार्यालयाला ज्यावेळेस हे निदर्शनास येतं कुठल्याही माध्यमातून, त्यावेळेस स्वयंखुद्द चौकशी करून ते नोंदणीकृत प्राधिकरण स्वतःहून नोंदणीकृत करू शकतं. बरोबर. एखादी संस्था, मंदिर किंवा न्यास अगर त्यांच्यामध्ये जे विश्वस्त आहेत त्यांची सभा घेऊन देखील त्यांना नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. आता जसं म्हटलं की वेगवेगळी सार्वजनिक मंडळं स्थापन केली जातात लोकांच्या पातळीवरती वगैरे, तर तसं वेगवेगळी गणेशोत्सव मंडळं किंवा नवरात्र मंडळं जी असतात तर त्यांच्याबद्दल ती जेव्हा स्थापन केली जातात तर त्याचीही नोंदणी या ठिकाणी कार्यालयाकडे करणं आवश्यक आहे का? त्याबद्दल काय माहिती सांगाल? गणेश मंडळं असतात किंवा नवरात्र मंडळं असतात की जे नोंदणीकृत न्यास नसतात परंतु त्या ठराविक 9 दिवसासाठी अगर 10 दिवसासाठी ते गणपती बसवतात किंवा देवीची प्रतिष्ठापना करतात. त्यासाठी जनतेकडून वर्गणी गोळा केली जाते परंतु त्याच्याबाबत कार्यालयाची परवानगी घेतली जात नाही.
अशा वेळेस परवानगी न घेता देणगी गोळा करणे हं. यासाठी देखील शिक्षा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमामध्ये दिलेली आहे. बर. कोणतीही देणगी गोळा करण्यासाठी गणेश मंडळांना, अगर नवरात्र मंडळांना हं. धर्मादाय कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे हे बंधनकारक आहे. बर. आता प्रतिष्ठापना दरवर्षीच केली जाते. हे सण उत्सव दरवर्षी असतात. तर ही प्रतिष्ठापना वेगवेगळी जी सार्वजनिक मंडळं असतात, जशी गणेशोत्सव मंडळं आहेत किंवा नवरात्र उत्सव मंडळ आहेत, तर त्यांनी ही एकदाच परवानगी घ्यायची असते का ठराविक कालावधीने दरवर्षी ती घ्यावी लागते? अधिनियमाच्या कलम 41 अन्वये हां ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करणे आवश्यक असते. हां हां सदरचे ॲप्लिकेशन मंजूर झाल्यावर हं. 6 महिन्याकरिता हां. देणगी गोळा करण्याची परवानगी त्यांना बरं. देण्यात येते. बर. परंतु त्याबाबत ऑडिट दाखल करणे त्यांच्यावर बंधनकारक असते. न्यास, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, त्यांचे नियम, त्यांच्याबद्दलचे कायदे या आणि यासारख्या मुद्द्यांची केवळ 20-25 मिनिटांमध्ये माहिती घेणं हे खरं तर खरोखरच अशक्य गोष्ट आहे. तरीसुद्धा बऱ्यापैकी त्याची तोंड ओळख म्हणूया आपण, ही आजच्या मुलाखतीतनं आमच्या श्रोत्यांना नक्कीच मॅडम झालेली असणार आहे. आज या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला एक आवर्जून विचारावं असं वाटतं की नागरिकांकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? नागरिकांनी कोणतीही संस्था, हं. मग ती धार्मिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, याची नोंदणी करणं हं. आवश्यक आहे. तसेच संस्थेची न्यासाची नोंदणी झाल्यानंतर त्याबाबतचे झालेले बदल वेळोवेळी हां. विहित नमुन्यात दाखल करणे बंधनकारक आहे. बर. न्यास नोंदणी हं. साठीची प्रक्रिया, हं. त्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे हं. याबाबत माहिती घेण्यासाठी हं. नागरिकांनी हं. धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. नक्कीच मॅडम, आता तुम्ही जी माहिती सांगितली ती आमच्या श्रोत्यांना नक्कीच उपयोगी असणार आहे याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे. कारण आज इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त NS सय्यद मॅडम आल्या आणि विविध मुद्द्यांवरती आमच्या श्रोत्यांना जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी त्यांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य